BC, OBC, SC, ST इत्यादी मागास घटकांच्या शक्य तेवढ्या विकासासाठी काम करू. अध्यक्ष हेमंत पवार. राष्ट्रवादी राष्ट्रीय सामाजिक न्याय विभाग पाटण तालुका यांच्या वतीने पाटण येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी राष्ट्रीय सामाजिक न्याय विभाग पाटण तालुका अध्यक्ष हेमंत पवार काय म्हणाल ते आपण पंचनामा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. नमस्कार, मी हेमंत तानाजी पवार, अध्यक्ष पाटण तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग. आपल्या सामाजिक संघटनेचे उद्दिष्ट काय आहे? जेवढे मागासवर्गीय आहेत SC, ST, NT, OBC, BC तेवढ्यापर्यंत समाज कल्याणमार्फत येणाऱ्या योजना पोहोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. विद्यमान स्थिती काय आहे? माननीय श्री सत्यजित पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागामध्ये युवक वर्ग जोरात येण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आपली पुढील स्थिती कशी असणार आहे? सत्यजित पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यात सामाजिक न्याय विभागाची चळवळ उभी करणार. आतापर्यंत आपण या माध्यमातून कोणकोणती कामे केली? तसं म्हणायला गेलं तर माझ्या सहकाऱ्यांकडून आणि माझ्याकडून भरपूर आम्ही कामे केलेली आहेत. ती सांगणे आम्हाला योग्य वाटत नाही, पण आपण विचारत आहात म्हणून आम्ही सांगतो की पाटण तालुक्यातील जेवढे गरीब गरजू होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. एक 6 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेले आहेत. त्यांचा चालू शैक्षणिक वर्षात जो काही खर्च येईल तो खर्च सामाजिक न्याय विभागाची टीम ही पूर्णपणे उचलणार आहे, सत्यजित पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यासाठी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे संदीप लोहार आम्हाला सहकार्य करतात. आमचे नाईट कॉलेजचे अध्यक्ष किशोर लोहारे आम्हाला सहकार्य करतात. तारा विभागातून आमचे सचिव आहेत सचिन सोनवणे, उपाध्यक्ष आहेत पाटणचे आमचे वैभव लिंबारे आहेत सरचिटणीस, उमेश काकडे आहेत आमचे. यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि अशीच वाटचाल आम्ही पुढे करत राहणार आहोत. पत्रकार परिषदेवेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष संदीप लोहार, बाळासाहेब देसाई कॉलेज इन अध्यक्ष किशोर लोहार, तारे विभाग अध्यक्ष सचिन सोनवले, उपाध्यक्ष तसेच सरचिटणीस वैभव लिंबारे, उमेश काकडे व पदाधिकारी उपस्थित होते.